आरतीचं लग्न माझ्यासोबत लावलं तर तुम्हाला काय अडचणी नेमकी? नाही करायचं आम्हाला तुझ्या सोबत तिचं लग्न. काय जबरदस्ती का तुझी? जबरदस्ती एका ठोक्यात आउट करीन. विहिरीत जीव देऊन नाटक करायचं अशी पोकळ धमकी नाही द्यायची. ते द्यायला धाडस लागतं, जिगर लागतं, कळलं का? बघायचं ग, मी माझं बघून घेईन, पण मला लग्न त्याच्यासोबत करायचं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हणजे नाही. ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं. ए तू कशाला आला इथं? तुमची लाईट खराब आहे ती दुरुस्त करायला आलोय. तुला नव्हतं बोलवलं दुरुस्त करायला, दुसऱ्या माणसाला सांगितलं होतं. तू कशाला आला इथं? आता आलोय मी, करतो दुरुस्त. अहो तुमच्यामुळे आमच्या मुलीचं लग्न मोडलं, वाटोळं झालं आमचं, माहितीये का? आणि मी एकटी बाई असताना तुम्ही कशाला आले घरी इथं आमच्या? वाटोळ केलंय का? बोब्या दुरुस्त कर. अजून काय राहिलंय का? माझ्या पोरीला सांगितलंय मी, तुझ्या नादाला नाही लागायचं. ती जर तुझ्या नादाला लागली ना, मी इरी तोडी मारणार आहे. बघ आता तुझ्या नादाला लागती का ती. तेव्हाच नाद मिटवाय आलाय सासूबाई तुमचा. ते काय चाललंय तुझं? कशासाठी करतोय हे सगळं? आरतीचं लग्न माझ्यासोबत लावलं तर तुम्हाला काय अडचणी नेमकी? नाही करायचं आम्हाला तुझ्या सोबत तिचं लग्न. काय जबरदस्ती का तुझी? जबरदस्ती एका ठोक्यात आउट करीन. विहिरीत जीव देऊन नाटक करायचं अशी पोकळ धमकी नाही द्यायची. ते द्यायला धाडस लागतं, जिगर लागतं, कळलं का? हा? आणि राहिलं डोक्यात घातली ना त्या हातोडीने एका सेकंदात जीव जाईल. कोणत्या पद्धतीत जीव घ्यायचा बोलायचं. माझ्याकडे बघ, डोळ्यात बघ. असं जीव जाताना डोळ्यात बघितलं कळतं आणि मग भीती वाटते, कळलं? असं बोलायला सोपं जातं. आवाज बंद, तोंडातून एक शब्दही नाही आला पाहिजे. हे जर डोक्यात घातलं मग कळेल. आता तू सांगायचं कोणत्या पद्धतीत मरायचं. विहिरीत जीव देऊन मरायचं का मी आणलेल्या हातारान मरायचं, तू ठरवायचं. हिस्टोरी गळ्यावर फिरव, इकडे बघ. गळ्यावर फिरवली, तडफडून तडफडून एका मिनिटात. यांनी असे हातपाय तोडायचे असते. कसे हातपाय एक एक तोडून तडफडून मारायचं का कसं मारायचं? जीव द्यायचाय ना, वीर जीव द्यायचाय ना, द्यायचा ना? नाही अजून पण आहे. नक टाकू उपटून टाकू, बघू ना. वीर जीव देण्यापेक्षा एक थोडं हा बोल. काढू काढू हा झालं आर पार. द्यायचा वीर जीव. आमच्या लग्नाला काय अडचण आहे? काय अडचण? का माझा रागराग करायचा एवढा? मी काय केलं? लोकांच्या ऐकण्या एवढा विश्वास? डोळ्यात बघ, इकडं डोळ्यात बघ. यमराज दिसायला लागलो काय? हो चुकलं माझं, मी नाही मध्ये पडणार आता. लावणार ना लग्न आमचं? भाऊ पकड जवळ भाऊ. पकडा. नाही राहू द्या तुमच्या, आता मी पाणी आणते प्यायला तुम्हाला. चल थोडं गार पाण्याबरोबर उन्हातून आलोय आता. आणि तुझ्या आईला जेवायला वाढा सांग. किचन मधून आवाज येतोय. अगं काय झालं रडायला?
काय गाई काय झालं? कोण आलं तर काय इथं? काय नाही झालं, ते कांदा कापता कापता डोळ्यात पाणी आलं माझ्या. अगं आई तू कांदा तर तसंच आहे, खरं सांग काय झालं? मी काय म्हणते, असं बीचं लग्न कुणाकडे जमत नाहीये. तिचं लग्न आपण त्या नितीन सोबतच करून देऊ ना. डोकं बिकं फिरलं काय तुझं? एकटे राहून तू फारच वेळेसारखी करायला लागली तू. अजिबात जमणार नाही ते. चल जेवायला वाढ. आई अगं तूच तर वचन घेतलं ना माझ्याकडून, मग अचानक काय झालं तुला? अगं माझं मन बदललंय आता तुझ्यासाठी. तुमच्या दोघांचं लग्न व्हावं असं मला वाटतंय आता. पण पप्पा नाही ऐकणार. हळूहळू आपण त्यांचं मनही परिवर्तन करू. तू हो फ्रेश, मी जेवण वाढते. ठीक आहे चालेल. पाहू ना तुम्ही